पुणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांनी आरोग्य उपसंचालक डॉक्टर बिलोलीकर, सिव्हिल सर्जन डॉक्टर नांदापूरकर यांच्या समवेत नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयांची पाहणी केली। रुग्णांची होणारी असुविधा तसेच वैद्यकीय अधीक्षकांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। रुग्णालयात येणारे रुग्ण व गरोदर महिला यांच्यावर योग्य उपचार करण्यात यावे, यामध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ केल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही, असेही आशाताई बुचके यांनी सुनावले। त्याचप्रमाणे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाला कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे, अशीही मागणी केली। याच बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजने, पाहूयात। चालू आहे, रोज किती होत असते, किती परिस्थिती पाहून किती होतात डिलिव्हरी टाईम तुमच्याकडे असेल ते पाहून लक्षात येईल ना। रेकॉर्ड तुम्हाला काय सांगते ते आपण त्याच्यावर बोलूया, म्हणून मला तुम्हाला जानेवारी मधलं 1 जानेवारी पासून कोणीही म्हणजे कोणी पेशंट आला त्याला इथे ट्रीटमेंट मिळत नाही। आमचं म्हणणंच आहे की एवढ्या वर्ष त्याला इथं कसं काय त्याची बदली मागतात तर त्याची बदली पण त्या ठिकाणी होत नाही। मला विशेष हे वाटतंय की तो माणूस स्वतःहून सांगतो की मला बदलून जायचंय, मग तो त्याच्यामुळे कदाचित तो आम्हाला त्रास देतोय काय म्हणजे इथल्या नागरिकांना। कारण दरवर्षी साहेब तुमच्याकडे त्याचं रेकॉर्ड काढा तुम्ही, दरवर्षी त्यांची मागणी आहे की माझी बदली व्हावी, मग बदली का होत नाहीये? मग तुम्ही इथल्या नागरिकांना सफर करण्यासाठी तो व्यक्ती त्रास देतोय हे माहित असून सुद्धा त्याला इथे ठेवण्या पाठीमागचं कारण काय? कारण हा पुणे नाशिक हायवे आहे आणि रोज घटना काही ना काही घडत असते, पण फर्स्ट ट्रीटमेंटसाठी जरी माणूस इथे आला तर इथे सारी पट्टी लवकर केली जाते। आता त्या माणसाला PM जरी आमचा ऍक्सिडेंट झाला तर आमच्या माणसाला लवकर काही मिळत नाही। सरपंच कार्यकर्ते सगळे सफर आहे। मला म्हणतो की आम्ही सगळेजण इथे सगळे प्रयत्न करून दमलेलो आहोत। ह्याला म्हणजे जिवंत कशी ही अरेंज करायची ती सांगा। ही मेलेली अरेंज पोस्ट वॅकंट आहे तुमच्यापासून आलंच नाही। देशमुख सुद्धा तळेगाव करून इथे यायला लागले, कारण मी जास्त ओरड सुरू केल्यानंतर नैसर्गिक न्याय डावलून आमच्यावर अन्याय झालाय। तर जे तुम्ही उपजिल्हा रुग्णालय जुन्नरला व्हायला पाहिजे होतं, म्हणजे जुन्नर तालुक्यात व्हायला पाहिजे होतं आमच्या नारायणगाव, आमच्या दुर्दैवाने ते आंबेगावला नेले। हरकत नाही, आम्हाला तिथेही न्याय मिळत नाही। जिथून आपला माणूस रेफर करतात आंबेगावला लगेच सांगतात की तुम्ही ससूनला जाऊ द्या, इथे होणारच नाही। कमीत कमी आमचं म्हणणं तुम्ही नेलं उपजिल्हा रुग्णालय, आमचं काहीच म्हणणं नाही। नेलं तर आम्हाला आहे याच्यात तर चांगल्या सुविधा द्या ना। इतकं मोठं स्ट्रक्चर, एवढा सरकारचा पैसा वाया जातो, आउटपुटच नाही त्याच्यात। सोनवणे मॅडम जेव्हा मी त्यांना इकडे व्हिजिटला बोलवलं, सरपंच व्हिजिटला, कारण इतकी चिडचिड झालेली होती की एकही पेशंट आमचं तिथे आंबेगाव मध्ये मंचरमध्ये घेतलं जात नव्हतं। मग मी त्यांना बोलवलं, त्यांना इथली परिस्थिती दाखवली, त्यांना म्हटलं की तुम्ही चला आणि विचारा त्यांना का आमचं पेशंट इथे का आहे केलं। ते म्हणले आम्हाला इकडचा इतका ताण आहे की आम्हाला तिकडचं घेता येत नाही। ती पहिली घटना असेल की एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणतो ना त्या पद्धतीने त्या मॅडमनी तिथल्या तिथे टाईप करायला होतं की तुम्हाला बंधनकारक आहे की जर जुन्नरचा पेशंट आला जागेवर ऑर्डर केली त्यांनी, तरी सुद्धा त्या ऑर्डरचा इफेक्ट तिथल्या ग्रामीण रुग्णालयावर झाला नाही। मग एवढं सगळं होऊन जर तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग सर याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांनी काय घ्यायचा किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काय घ्यायचं? ग्रामपंचायतनी 2 वेळा ठराव करून मागणी केलेली आहे की जिल्हा परिषदेच्या ताब्यात द्यावा म्हणून। आम्ही बघतोय वरती PSCचं काम बघतोय, काम बघतोय PSC वर गेलाय सगळे पेशंट तिकडं इथं फक्त PM ला येतात। डॉक्टरने माझी कंप्लेंट केली, PM चांगलं होतं बाकी नाही काय। तुमची बॉन्डेड डॉक्टर येते आणि ती सरपंचाच्या विरोधात कंप्लेंट करते। 3 तास एक महिला प्रेग्नन्सीसाठी बसून होती, तिला विचारलं पण नाही काय।
तर मग अशा वेळेला जर कोणी आलं सरपंचाने येऊ नये का इथे याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याने न्याय हक्कासाठी लोकांना काहीतरी औषध पाणी दवा मिळावं हे पाहू नये का किंवा इथल्या कुठल्याही कोणी सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा येऊन विचारू शकतो. सगळ्यांना लस उपलब्ध झाली एक चांगली घटना मी एवढ्या वर्षात मला ती दिसली एकच मी खरंच सांगतो बरोबर ना. त्या दिवशी सगळ्यांना दिली ऐका ना त्या दिवशी फोन आला सरपंचाचा की ते कुत्रा चावलं तू इकडे जा पटकन मी ते बाहेर आहे म्हणून तर मी आलो तर ते म्हटले इंजेक्शन नाही अवेलेबल नाही त्यांना म्हटले बरं का ते गेले निघून मग मी आलो सरपंचाचा फोन आला ते म्हटले हाय अवेलेबल असं का बरं मला 5-6 दिवस आहे मीच बाहेर औषध आहेत नाही हे होते त्या दिवशी ना उपलब्ध करून दिली प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा रिझल्ट आहे पहिल्यांदा सरपंच चांगलं दवाखान्यात सुरोज आहे ते तुम्हाला इथे आल्यानंतर काम कसं काय दिसतंय 2012 ते 2018 पर्यंत मी काम केले माझी बदली जून पासून झाली तोपर्यंत माझ्यासोबत सरस होते सर पण होते 2 वर्ष पण तुम्हाला काय अनुभव आता इथे किती पेशंट तुमचा जरा रजिस्टर दाखवाल का की तुम्ही रोज ओपीडी किती घेता इथे डिलिव्हरी 4-5 दिवसाची ओपीडी किती तुमची आजची ओपीडी किती आणि महिना 1 जानेवारी पासून डिलिव्हरी रिपोर्ट ते जुलै 18 ते सर नोव्हेंबर 18 पर्यंत 90 झाल्यात डिलिव्हरी आणि सीझर दोन्ही मिळून आणि जुलै 18 ते नोव्हेंबर 18 या काळातच ती जाधवर मॅडम होती पण नंतर स्वतः प्रेग्नंट झाली सुट्टीवर गेली आणि डिसेंबर महिन्यात टोटल 3 एवढं डिसेंबर महिन्यात डिलिव्हरी आहे डिसेंबर महिन्यात किती जुलै जून ते नोव्हेंबर पर्यंत या टोटल 90 आहे म्हणजे डिलिव्हरी आणि सीझर दोन्ही मिक्स. सर इथली लोकसंख्या जवळजवळ 40 ते 50 हजारावर जाऊन पोहोचलेली आहे. अशा लोकसंख्येच्या इथे असणार नुसतं एक नारंगावा वारुवाडी सोडून जर तुम्ही काउंट करा एप्रिल असेल ना ते पण आता दुर्दैव असं झालं मॅडम की हे काम असल्यामुळे पूर्णच काम बंद काम आता असं करा फोन करतो आज तारीख 16 20 तारखेपर्यंत सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे आणि 21 तारखेपासून 21 ला सोमवार आहे तुमच्याकडे पेशंट ऍडमिट डिलिव्हरी आणि डॉक्टर आला ते सीझर सगळे सुरू व्हायला पाहिजे. सिव्हिल सर्जन साहेब भेट देऊन जातील अचानक तुम्हाला सांगणार नाही की केव्हा येणार. 2007-08 ला असं इथं सूचना केल्या होत्या म्हणजे मीटिंग घेताना मी घ्यायची काय आता अध्यक्ष म्हणून अध्यक्षांना वेळ नसतो आपण घेऊया बरोबर त्याची जबाबदारी तो करत नसेल तर आपली जबाबदारी आहे. तेव्हापासून मला सवय आहे मी इथे निधी आणण्यापासून काम करून घेण्यापासून इथल्या अडचणी सोडवण्यापासून त्यावेळेला मी सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी बाहेर बोर्ड पाहिजे आपला प्रत्येक त्या आपल्याला ज्या पैसे आपले आहेत त्याच्यातून आम्ही पीएससी ला करतोच त्या धर्तीवर इथे सुद्धा सांगितलं होतं मी फार्मासिस्ट आहे की आज जर या ठिकाणी साईट तिथून तर याचं इथे कुठे नोटीस नर्सला ऍप्रन टेक्निशियनला ऍप्रन खूप झालं नाही व्हाईट ड्रेस घालायचा स्वीपर असला तर खाकी काय ना खाकी निळा तो ड्रेस कोड तरी पाहिजे ड्रायव्हरला तो निळा आहे आणि बाकीच्यांना असं ऑफिसला नाही परंतु दे शुड बी इन अ डिसेंट याच्यात असले म्हणजे असं पेशंटला टी शर्टच घाल जीन्स घाल चुकीचे आहे आता ते एक पण नाही बोर्डे मॅडम अनस्थेसिस्ट म्हणून पण आहे आणि त्यांनी नवीनच पास आउट झालेले आहेत आला डॉक्टर त्यांना आले आपल्याकडेच आले आम्हाला काही मिळेल का आपण जॉईन करून घेतलं मनोरुग्णालय इथे आहे ना ते एकदम फुल चालतं मग आपल्याकडे जर डॉक्टर येतो त्याचं फलक बाहेर पाहिजे ना तिसऱ्या सोमवारी कळणार कसं सर ऑन कॉल जे येत असतील ना ग्रामीण लोकांना माहित नाही या महिन्याच्या ह्या बुधवारी या मंगळवारी या सोमवारी कोणते डॉक्टर अवेलेबल आहे हे तर आपलं कर्तव्य आहे. असं म्हणणं एवढं जे फक्त आलेल्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे त्याला इथली औषधं मेडिसिन इथलं मिळालं पाहिजे चाललंय मेडिकल सगळं इथलं मेडिकल चाललंय बाहेर सगळं ही सगळं उदाहरणं मला आता आम्हाला ते सांगायचं नाही कारण कसं तुमचं आणि इथल्या डॉक्टरांचं टाईप आहे असं सगळ्यांच्या बोलण्यातून येतं. या रुग्णालयाच्या बाबतीमध्ये लोकांचं मत एकदम वाईट झालंय इकडे पाय वळतच नाही येतच नाही. आता तुम्हाला नव्याने सुरू करायचं चांगलं काम करायचं तर तुम्हाला तुमची जाहिरात देखील पहिली गोष्ट म्हणजे तो पारगावचा आलेला तिकडचा माणूस त्या 14 गावातला तिकडचा आलेला माणूस
तो इथे आला जुन्नरला. का आला? त्याला कळलं की सीझरला ती मॅडम खूप चांगली आहे, ती डॉक्टरी खूप चांगली आहे. नाही तो एवढा लांबून आला ना, त्या नावाने आला ना. म्हणून आम्ही कॅम्पला काय म्हटलं की आम्हाला का चांगले डॉक्टर पाहिजे की त्या नावाने तो माणूस कुठेही जाऊ शकतो. का तर मला कोण तपासणार आहे, मला ट्रीटमेंट कोण देणार आहे, माझी तपासणीवर माझ्या उपचार कोण करणार आहे, या डॉक्टरच्या नावाला महत्व आहे. या नावाची काहीतरी आपण इथे व्हॅल्यू वाढवणार आहोत की त्याची घसरण. जिल्हा परिषदेमध्ये जनरल बॉडीमध्ये आपण ठराव नाही केला की जर समजा बाहेर त्या डॉक्टरला जर तुमचे 45,000 रुपये पगार परवडत नसेल आणि तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकत नाही आपल्याकडे असताना, तर मग त्याला दोष देण्यापेक्षा आपण त्याचा पगार का वाढू नये असा ठराव करू. तो ठराव आम्ही पाठवला राज्य सरकारने. त्याच्यात हाय उल्लेख केलाय का ते आमच्या अधिकारात नाही, अखत्यारीत नाही, याची आम्हाला जाणीव आहे. तरी सुद्धा सेवा मिळावी याकरता सरकारला आमचं म्हणणं पटवून देण्यासाठी किंवा त्या ठराविक वैद्यकीय अधिकारी आहेत ते त्यांना नाही ना परवडत सर. दुसरी गोष्ट अशी की 2003-04 मध्ये आपण BMS घेत होतो. आम्हाला ते आला होतं तुमच्या आधिपत्याखाली, बरोबर आहे. BMS बंद केलं. आता BMS घ्यायचा नाही, MBBS झालेला डॉक्टर एवढा खर्च करून तो 25 लाख रुपये तिथे मोजून तिथे ऍडमिशन घेतो, तो वर्षाला 5 लाख रुपये खर्च करतो आणि तिथून आल्यानंतर त्याला इथे बॉन्डेड म्हणून तो आपला राहतो वर्षभर, पण नंतर तो तुमच्याकडे थांबत नाही कारण त्याची मानसिकता नसते 40,000-45,000 काम करायची. मग तो कशाला थांबेल. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून राज्य सरकारला कळवलं. त्याच काळात कळवलं, 4 मध्ये कळवलं, 5 मध्ये कळवलं. ज्यावेळी आम्हाला वाटतंय की MBBS तुम्ही BMS का काढलं, BMS का ठेवलं नाही. आम्हाला अजूनही नुसतं तुम्ही 3 वर्षाला आम्हाला सांगतात की BMS देतो तुम्ही घ्या म्हणून, परंतु अजून त्याचं GR त्याचं आम्हाला नोटिफिकेशन आलं नाही. आणि त्याच्यातून पण आता कळतंय की बारामती आणि तुम्ही इंदापूरला देताय. म्हणजे नेमकं करताय काय. तर यात तुमच्यासाठी गंभीर विषय आहे कारण शेवटी ऑर्डर तुम्ही पास करताय. म्हणणं असं आहे की जुन्नर आणि आंबेगाव पेसामध्ये आहे, तुम्हीच राज्य सरकारनेच ते हे केलं ना. मग तिथे काम करण्यासाठी ज्यादाची ताकद, कारण कार्यक्षेत्र तिथे होत नाहीये ना. मग तुम्ही BMS ला आम्हाला परवानगी देऊन ते लोक तरी आपले BSc लेवलला पाहिजे ना. एक एमओ तुम्ही MBBS दिला, त्याच्या जोडीला जर तुम्हाला दुसरा MBBS देता येत नसेल तर BMS दिला पाहिजे. का तुम्ही तो अधिकार आम्हाला हे करत नाही. ही सुद्धा आमची डिलिव्हरी आणि सीझर व्हायलाच पाहिजे. आणि फर्स्ट ट्रीटमेंट जी अपेक्षित आहे ती RH मध्ये झालीच पाहिजे. एक्सरे झाला पाहिजे, सोनोग्राफी झाली पाहिजे. तुम्हाला अर्ज गेले ना सर, तुम्हाला काय वाटतं की इकडे मला ही इक्विपमेंट मिळाली तर बाबा अजून मी बेटर सर्व्हिस करू शकतो, देऊ शकतो, असं तुम्हाला काय वाटतं? आहे ते बेसिक ते जर क्लिअर झालं ना तर आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सर्व्हिस द्यायला. सर ऐका ना, आता एक्सरेचा जो प्रॉब्लेम आहे त्या रूमचा प्रॉब्लेम आहे आणि एक्सरे काढण्यासाठी त्या रूम मध्ये जावं लागतं. त्या रूमचं जे काय छताचा तुम्ही आता बघितलंय ते जर एकदा तो टेक्निकल प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करून दिला ना तर एक्सरे ही चालू होईल. एक्सरे टेक्निशियन आहे. आणि डिलिव्हरी रूम तर मला वाटतं की या महिन्यात उघडलीच नाही, तुम्ही चालवलीच नाही. नाही या महिन्यात ते मान्य करतो कारण झालेलीच नाही. कारण या महिन्यामध्ये चालू आहे महिनाभर बंद ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का. जानेवारी महिन्याचं सांगतो मॅडम, आज 15 तारीख. सर त्याला तुम्ही सबस्टिट्यूट डिसेंबर मध्ये 3 डिलिव्हरी झाल्या, ज्याचं खासगी रिलेशन चालू असेल सबस्टिट्यूट ठेवतो. नाही एक मिनिट 3 डिलिव्हरी झाल्या डिसेंबर मध्ये हे मान्य करताय, ते स्वतःहून सांगताय आणि जानेवारी मध्ये काहीच नाही.